शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हा कापूस आहे आणि या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अशा प्रकारचं नुकसान हे आपलं या ठिकाणी झालेलं आहे। आज चौथा दिवस आहे आणि अजून या ठिकाणी जमिनीतलं पाणी हे वाहत आहे। झाडं ही पूर्णतः या ठिकाणी अशा प्रकारे सुकून जात आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं नुकसान झालेलं आहे। बघू शकता, हा पूर्ण आपला धुरा या ठिकाणी खरडून गेलेला आहे आणि एवढा हा 5 ते 6 फुटाचा या ठिकाणी वळण हे फुटलेलं आहे। अजून या ठिकाणी अशा प्रकारे पाणी या ठिकाणी चालू आहे आणि कापसातील पाणी बघू शकता। हे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाणी हे आपल्या कापूस तुरीच्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे आहे। आज या ठिकाणी 4 सप्टेंबर आहे आणि 4 सप्टेंबर असताना देखील संपूर्ण पाणीच पाणी आपल्या प्लॉटमध्ये अजून वाहत आहे। यावरूनच अंदाज येईल की अतिवृष्टी ही 200-300 मिलीमीटर पाऊस हा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे। तर असं विदारक चित्र या ठिकाणी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं केलेलं आहे।